मित्रांनो नमस्कार। आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 ज्याला पूर्वी इंडियन पिनल कोड असं म्हणून सुद्धा लोक जाणतात मधील एक अत्यंत महत्त्वाच्या कलमाविषयी माहिती घेणार आहोत। तो कलम म्हणजे कलम 74 ज्याचा उद्देश आहे महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणे। या कलमाअंतर्गत जर कोणीतरी स्त्रीवर तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा बलप्रयोग केला तर त्याला काय शिक्षा होते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सगळ्यात आधी बघूया कलम 74 काय सांगतो। BNS 2023 च्या कलम 74 नुसार जर कोणीतरी स्त्रीवर हल्ला केला किंवा तिच्यावर बलप्रयोग केला ज्यामुळे तिचा विनयभंग होईल तर त्याला कमीत कमी 1 वर्षाचा कारावास आणि अधिकतम 5 वर्षाचा कारावास आणि दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो। या कलमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याचे उद्देश आहे। जर कोणीतरी स्त्रीला मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक दृष्ट्या त्रास देत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल। आता कलम 74 चे स्वरूप बघूया। कलम 74 हा अजामीनपात्र आणि कॉग्निझेबल गुन्हा आहे। याचा अर्थ पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी वॉरंटची आवश्यकता नसते आणि आरोपीला जामीन मिळणे सुद्धा कठीण असते। हा गुन्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात चालतो। या कलमाचा उद्देश महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत कायदेशीर संरचना निर्माण करणे आहे। हे कलम महिलांच्या समानतेच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संवैधानिक अधिकारांचे पालन करते। BNS 2023 चे कलम 74 हे IPCच्या कलम 354 शी संबंधित आहे। दोन्ही कलमांमध्ये समान शब्द वापरले आहेत। स्त्रीवर हल्ला किंवा बलप्रयोग करून तिचा विनयभंग करण्याचा उद्देश। तथापि BNS 2023 मध्ये या कलमाला अधिक कठोर शिक्षा आणि प्रक्रिया दिली आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आता कलम 74 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील घटक आवश्यक आहेत। हल्ला किंवा बलप्रयोग, स्त्रीवर शारीरिक किंवा मानसिक हल्ला करणे, उद्देश त्या हल्ल्याचा उद्देश स्त्रीचा विनयभंग करणे, तसेच स्त्री पीडित व्यक्ती ही स्त्री असावी लागते। या घटकांच्या आधारेच आरोपी विरुद्ध कारवाई केली जाते। कायद्यातील सुधारणा आणि उद्देश। BNS 2023 मध्ये कलम 74 च्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत। या कलमामुळे महिलांना त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे कायदेशीर संरक्षण मिळते। तसेच या कलमामुळे समाजात महिलांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होते। आता याची महिला तक्रार कशी करू शकतात? तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकता। जर तुम्ही तुमच्या ओळखीच्या कोणीतरी अशा घटनेचा सामना करत असेल तर महिला हेल्पलाईन म्हणजे 1091 या नंबरवर संपर्क साधून सुद्धा तक्रार नोंदवू शकता। तर मित्रांनो, स्त्रीच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये BNS 2023 च्या कलम 74 अंतर्गत कडक शिक्षा दिली जाते। महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचे आहे। अधिक माहितीसाठी कृपया आपल्या कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधा। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।